प्रदेशाचे अध्यक्ष माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यकारिणीतील अध्यक्षीय भाषण करावं। भारतीय जनता पार्टीचा माझी विनंती अशी आहे की जे लोक अपेक्षित आहेत ते सभागृहात बसतील, जे नाही आहेत ते ज्या ठिकाणी त्यांना व्यवस्था दिली आहे त्या ठिकाणी थांबतील, उभं कोणी राहणार नाही। सर्व पत्रकार आणि छायाचित्रकार यांना विनंती आहे की ही भारतीय जनता पक्षाची बैठक आहे आणि त्यामुळे उद्घाटन सत्र सुरुवातीला आपण त्याचे फोटो घेतलेले आहेत, त्यानंतर आपण ही बैठक जी आहे ती अंतर्गत बैठक असल्यामुळे या बैठकीच्या संदर्भातलं सगळं निवेदन नंतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतर्फे देण्यात येईल। त्यामुळे जर पत्रकार किंवा छायाचित्रकार पार्टीचे सोडून हे जर या ठिकाणी असतील तर त्यांनी देखील कृपया बाहेर थांबावं। भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय राजनाथ सिंगजी, लोकसभेतील उपनेते माननीय गोपीनाथराव मुंडेजी, विरोधी पक्षनेते आदरणीय नाथाभाऊ खडसे, माननीय विनोदजी तावडे, श्री श्यामजी जाजू, पूनमताई महाजन, आपले महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष माननीय भाऊसाहेब फुंडकर, आपले महाराष्ट्राचे पूर्व अध्यक्ष माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे केंद्राचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये आपले राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजनाथ सिंगजी यांचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो आणि ते या ठिकाणी आले त्याबद्दल आभार देखील व्यक्त करतो। आज ही कार्यकारिणी या ठिकाणी होत असताना देश एका गंभीर आर्थिक संकटातनं जातोय। देशासमोर आणि भारतीय जनता पक्षासमोर खूप मोठी आव्हानं आहेत। एकीकडे मोठ्या प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन होत आहे, आयात निर्यातीतील तूट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आर्थिक व्यवस्थेवरचं सरकारचं कंट्रोल हा पूर्णपणे सुटलेला आहे। अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला बघायला मिळते। एक काळ असा होता की आर्थिक व्यवस्था किंवा अर्थव्यवस्था या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी घडायच्या त्याच्यावर काही मुठभर लोक चर्चा करायचे, प्रतिक्रिया व्यक्त करायचे, पण आता मात्र या आर्थिक व्यवस्थेची, या अर्थव्यवस्थेची जी अवस्था आहे त्या अवस्थेची झळ ही सर्वसामान्य माणसाला देखील पोचायला लागली आहे। ज्या प्रमाणात आपली आयात वाढली आहे आणि निर्यात कमी झाली आहे, ज्या प्रमाणात रुपयाचं अवमूल्यन होत आहे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात देशाचा जो विकास दर आहे हा विकास दर देखील कमी झालेला आहे। जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला आहे, साधारणपणे तो 5% आणि या क्वार्टरला 4.4% इतका खाली आलेला आहे आणि त्यामुळे देशासमोर गंभीर संकट तयार झालेला आहे। आज हा विकास दर खाली आल्यामुळे एकीकडे नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज तयार होत नाही आणि दुसरीकडे आता तर अवस्था ही येऊ लागली आहे की मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं, बेकारीचं एक संकट हे देशासमोर येत्या काळामध्ये उपस्थित होणार आहे। ज्या प्रकारे सरकारचं एकूण कामकाज चाललेलं आहे, ज्या प्रकारचं आर्थिक व्यवस्थापन चाललं आहे, त्या व्यवस्थापनातनं एकीकडे महागाई वाढते आहे आणि दुसरीकडे बेकारी वाढते आहे, अशा प्रकारची अवस्था तयार झालेली आहे। प्रोफेसर भगवती जे फार मोठे अर्थतज्ञ आहेत त्यांनी या अर्थव्यवस्थेवर कमेंट करताना सांगितलं की आपण केवळ देत गेलो आणि आपण जमाच केलं नाही तर काय अवस्था होईल
त्या प्रकारची अवस्था आज अर्थव्यवस्थेची झालेली आहे. मग ते फूड सिक्युरिटी बिल असो किंवा इतर ज्याला गेम चेंजर अशा प्रकारचं काँग्रेस किंवा युपीचं सरकार म्हणतंय, अशा प्रकारचे लेजिस्लेशन्स याच्यातला फोलपणा हा देखील भारतीय जनता पक्षानं समोर आणलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या गंभीर अवस्थेतनं देश जात असताना आज महाराष्ट्रासमोर देखील काही गंभीर संकट या परिस्थितीने तयार केलेली आपल्याला दिसत आहेत. रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे ज्या प्रकारे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत आहेत त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट हा मोठ्या प्रमाणात आपल्याला संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर देखील होताना दिसतोय. ज्या प्रकारे देशातलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हे निगेटिव्ह ग्रोथकडे गेल्या क्वार्टरमध्ये गेलाय, या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा सगळ्यात मोठा भाग हा महाराष्ट्रामध्ये आहे. आणि साहजिकच महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि विशेषतः ऑटोमोबाईल सेक्टरची अवस्था अशी आहे की ज्या पुण्याला किंवा या सगळ्या भागाला आपण ऑटोमोबाईल हब म्हणत होतो, मग पुणे असेल, औरंगाबाद असेल, नाशिक असेल, या ऑटोमोबाईल हबमध्ये आता इतक्या मोठ्या प्रमाणात मंदी आलेली आहे की या मंदीमुळे येत्या काळात नवीन रोजगाराच्या संधी तर सोडूनच द्या, पण आहे त्या लोकांच्या रोजगाराच्या संधी देखील जातील अशा प्रकारची अवस्था तयार झाली आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचं संकट तर होतच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आता नोकऱ्या जाण्याची अवस्था ही महाराष्ट्रामध्ये येत्या महिन्या 2 महिन्यात सुरू होईल. काही कंपन्यांनी आताच महाराष्ट्रामध्ये लोकांना आपल्या नोकऱ्यांवरनं, जॉबवरनं काढणं सुरू केलं आहे. आणि अशा प्रकारच्या गंभीर अवस्थेतनं महाराष्ट्र जातोय. आपल्याला माहिती आहे की एकेकाळी ज्यावेळेस आपल्या अटलजींचं सरकार होतं, अटलजींच्या सरकारमध्ये 6 वर्षामध्ये 6 कोटी रोजगाराच्या संधी आपण तयार केल्या. आणि आज मात्र आपली अवस्था अशी आहे की UPA 1च्या काळामध्ये 5 वर्षात केवळ 27 लाख लोकांना रोजगाराच्या संधी ते तयार करू शकले. एकीकडे 6 वर्षात 6 कोटी आणि दुसरीकडे 5 वर्षात 27 लाख. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेची अवस्था खराब झालेली आहे. एकीकडे देशामध्ये मोठी तरुणाई आहे, ज्या तरुणाईला शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या माध्यमातून आपल्याला ह्युमन रिसोर्समध्ये विकसित करायचं आहे. आणि दुसरीकडे केंद्रातलं सरकार असेल किंवा राज्यातलं सरकार असेल, या सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे, या सरकारच्या पॉलिसी पॅरालिसिसमुळे आज महाराष्ट्र असेल किंवा देश असेल हा पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेला आहे. आज महाराष्ट्रातली महागाई ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. विशेषतः रुपयाच्या अवमूल्यनानंतर ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात आपण कोळसा आयात करतो, महाराष्ट्रामध्ये आपल्या देशांतर्गत उत्पादनातला कोळसा हा महाराष्ट्राच्या स्टेट युटिलिटीला अवेलेबल असताना केवळ इम्पोर्टेड कोळशामध्ये अधिक कमिशन खाता येतं. म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमच्या महाजेनको कंपनीने कोळसा आयातीचं धोरण स्वीकारलं आहे. आज रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळे हा जो आयातीत कोळसा आहे याची किंमत 1.5 पटीने वाढणार आहे. आणि हा सगळा भुर्दंड इलेक्ट्रिसिटीचे रेट्स वाढवण्याच्या माध्यमातून तुमच्या माझ्यावर लादण्यात येणार आहे. ही देखील अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते. किंबहुना गेल्या 1 वर्षामध्ये 6 वेळा राज्याच्या महावितरण कंपनीने विजेचे जे दर आहेत ते 6 वेळा वाढवलेले आहेत. आणि आता देखील जवळपास 6400 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव विजेच्या दरवाढीचा यांनी दाखल केलेला आहे. एकूणच आज जी महागाई सहन करावी लागते आहे, ही महागाई या सरकारचे चुकीचे जे आर्थिक धोरण आहेत, मग तो कांद्याचा भाव एकीकडे आसमानाला टेकतो आणि दुसरीकडे मात्र शेतकऱ्याला त्या भावाचा फायदाच मिळत नाही. मधली दलालांची व्यवस्था ही सगळा फायदा लाटून नेते. अशा प्रकारची एक व्यवस्था या ठिकाणी सुरू झाली आहे. आणि म्हणून या कार्यकारिणीच्या निमित्ताने एक महागाईवरचा प्रस्ताव हा काल आपण पदाधिकारी बैठकीमध्ये पास केलेला आहे, त्याची प्रत आपल्याला मिळणार आहे. आणि याच्यावर इफेक्टिव्ह पावलं कशी उचलली गेली पाहिजेत. आणि मी माननीय रामभाऊंचं या ठिकाणी अभिनंदन करीन की रामभाऊंनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा तुलनात्मक तक्ता 2004चे दर, 2009चे दर आणि 2013चे दर अशा प्रकारचा तक्ता जो आपल्या सगळ्यांना या कार्यकारिणीमध्ये आम्ही उपलब्ध करून देतो आहोत की ज्या माध्यमातून
सरकारच्या धोरणांमुळे या सरकारने कशी महागाई वाढवलेली आहे हे अतिशय स्पष्टपणे आपल्याला मांडता येणार आहे। तो प्रस्ताव देखील या निमित्ताने आपण या ठिकाणी मांडणार आहोत। एक अजून प्रस्ताव या कार्यकारिणीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था या संदर्भातला आपण मांडणार आहोत की ज्या प्रकारचे बलात्कार या महाराष्ट्रामध्ये होऊ लागले आहेत, ज्या प्रकारे नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्याचे मारेकरी अद्यापही सापडलेले नाहीत, मुंबईमध्ये भर वस्तीत महालक्ष्मी सारख्या भागामध्ये संध्याकाळच्या वेळी बलात्कार होतो, अशा प्रकारची जर अवस्था असेल, म्हणजे ज्याचा उल्लेख मी केला की पूर्वी हे सरकार असं म्हणत होतं आम्ही मुंबईला सेफ सिटी करू, पण ती सेफ सिटी राहिली नाही, ती आता रेप सिटी झाली आहे, अशा प्रकारची मुंबईची अवस्था। आणि मग ती मुंबईचीच अवस्था असं नाही, पुण्यामध्ये तीच अवस्था आहे, नागपूरमध्ये तीच अवस्था आहे आणि ग्रामीण भागात देखील तीच अवस्था आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढते, दरोडे असतील, खून असतील, बलात्कार असतील, आणि दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी तर वाढते आहे, पण गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं प्रमाण हे देशामध्ये सर्वात कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। ज्यावेळेस 100 गुन्हेगार पकडले जातात त्यातले 91 गुन्हेगार हे सुटतात आणि केवळ 9 गुन्हेगारांना आपण शिक्षा देऊ शकतो, अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्राची आहे। देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये हा जो रेट ऑफ कन्व्हिक्शन आहे, गुन्हेसिद्धीचा दर आहे, तो 25% तर 60% आहे, आणि महाराष्ट्र ज्याला पुरोगामी राज्य म्हटलं जातं त्या राज्यामध्ये हा केवळ 9% आहे। याचा अर्थ असा आहे गुन्हेगारांना कायद्याचं भय राहिलेलं नाही, गुन्हेगारांना हे माहिती आहे की आम्ही गुन्हा केला तरी शिक्षा होऊ शकत नाही, महिना 2 महिने जेलमध्ये राहिलो त्याच्यानंतर आमची सुटका होणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गुन्हे करायला मोकळे आहोत। ही अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा वाजला आहे आणि त्या संदर्भातला एक प्रस्ताव देखील या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ठेवणार आहोत। त्यासोबत महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये अतिवृष्टी झाली, मागचे 2 वर्ष आपण महाराष्ट्रातल्या काही भागात अवर्षण अनुभवत होतो, अजूनही महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस नाही आहे, मोठ्या प्रमाणात टंचाई आहे आणि पावसाचे रागरंग देखील दिसत नाही आहे। त्यामुळे एकीकडे ही अवस्था आहे आणि दुसरीकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे इतकं आतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। दुर्दैवाने यापूर्वी नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या होत होत्या, आता ज्या प्रकारची अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीनंतर एकीकडे कर्ज मिळालं नाही, बँकांनी कर्ज दिलं नाही, सावकाराकडनं कर्ज घेतलं आणि आता तेही कर्ज फेडता येत नाही, कारण पीक तर गेलंच पण जमीन देखील खरडून गेलेली आहे आणि सरकारतर्फे त्याचा पंचनामा देखील केला जात नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। आणि म्हणून या संदर्भातला एक समग्र प्रस्ताव हा देखील आपण या बैठकीच्या माध्यमातून आणणार आहोत। आपले विरोधी पक्षनेते श्री विनोदजी तावडे यांनी विदर्भाचा सघन दौरा केला आणि कशा प्रकारे सरकारी यंत्रणा पूर्णपणे सपशेल अपयशी आहे, कुठलीही मदत ही त्या शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही आहे, या सगळ्या बाबी, त्याचप्रमाणे शेतीची एकूण अवस्था, असा सगळा समग्र प्रस्ताव या निमित्ताने आपण या कार्यकारिणीमध्ये आणणार आहोत। हे सगळं करत असताना महाराष्ट्रामध्ये खूप आव्हानं आपल्या समोर आहेत। एकीकडे नाकर्तं सरकार आहे, अत्यंत भ्रष्ट अशा प्रकारचं सरकार आहे। आदर्शचा अहवाल आल्यानंतर तो अहवाल सभागृहामध्ये मांडणं बंधनकारक होतं, पण जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आपले मुख्यमंत्री फसतात, याकरता आदर्शचा अहवाल दडवण्याचं काम हे या सरकारने केलं, तो अहवाल सभागृहासमोर मांडलेला नाही। एवढंच नाही तर या आदर्शमध्ये अधिक खोलात गेल्यानंतर ज्या प्रकारचे बेनामी ट्रान्झॅक्शन झाले आहेत, महाराष्ट्रातले किमान 10 मंत्री असे आहेत की ज्यांनी 4 खात्यातनं पैसा फिरवून या आदर्शमध्ये फ्लॅट विकत घेतलाय, ज्याचे पुरावे हे सीबीआय जवळ आहेत, पण जाणीवपूर्वक एक मोठा राजकीय भूकंप टाळण्याकरता सीबीआय त्या संदर्भातली कारवाई करत नाही। सीबीआयने जर आदर्शची योग्य इन्क्वायरी केली तर महाराष्ट्रातले किमान 10 मंत्री पैसा फिरवून एका खात्यातनं दुसऱ्या खात्यात 4 खात्यांची लेअर तयार करून कशा प्रकारे त्यांनी ते फ्लॅट्स घेतलेले आहेत याची सगळी माहिती ही देखील बाहेर येऊ शकते। या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सिंचनाचा मोठा घोटाळा झाला, 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये सरकारने जे कमिशन तयार केलं
हे कमिशन म्हणजे आयवॉश आहे, या कमिशनमधनं काही निघणार नाही, हे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो. श्री विनोद तावडे यांनी कमिशनला पत्र दिलं की आपण आमचे पुरावे या ठिकाणी ग्राह्य धरावे, आम्ही आपल्यासमोर आम्हाला मांडायची इच्छा आहे. मी देखील पत्र दिलं. कमिशनने स्पष्टपणे सांगितलं आम्हाला हे अधिकार नाही आहेत. त्याविरुद्ध PIL झाली आणि PIL मध्ये मात्र सरकारने सांगितलं की कमिशन अशा प्रकारचे पुरावे स्वीकारू शकेल. अद्यापही कमिशनने कोणालाही पुरावे मांडण्याची संधी दिलेली नाही. त्यामुळे एकूणच हे जे काही SIT नावाने तयार केलेली SIT आहे, ही SIT म्हणजे हा घोटाळा दडवण्याकरता सरकारने केलेली धूळफेक आहे, हे देखील आपण सर्वांनी स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून याच्या विरुद्धचा संघर्ष हा भारतीय जनता पार्टी करतच राहणार आहे. एवढंच नव्हे तर नुकताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी 1 लाख कोटी रुपयाचा SEZचा घोटाळा केला की ज्या माध्यमातनं SEZच्या जमिनींना एका कायद्याच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये 40% औद्योगिक आणि वाणिज्यिक वापराची परवानगी ही खाजगी लोकांना दिली की ज्या माध्यमातनं जवळपास खाजगी लोकांना 1 लाख कोटी रुपयांचा थेट नफा होणार आहे. ज्या प्रकारे कोळशाच्या घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लॉक व्हॅल्यू जी आहे ही सरकारच्या तिजोरीत जायच्या ऐवजी ती खाजगी माणसाच्या तिजोरीत गेली, तशाच प्रकारे सरकारने कायदा करून मुठभर 8-9 लोकांना जवळपास अतिशय प्राइज्ड असलेली 24,000 एकर जमीन ही वाणिज्यिक वापराकरता दिल्यामुळे 1 लाख कोटी रुपयांचा फायदा हा मुठभर 7-8 लोकांना होणार आहे आणि सरकारच्या तिजोरीत मात्र एक नवीन पैसा येणार नाही. अशा प्रकारची अवस्था आहे. त्यामुळे बाबा असतील का दादा असतील, दोघंही सारखेच करप्ट आहेत. दोघंही पक्ष हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत. कोणी धुतल्या तांदूळासारखा नाही आहे, काही उघडपणे करतोय आणि काही डोळे मिटून करतोय. अशा प्रकारची अवस्था आहे. काही लोक भ्रष्टाचार स्वतः करतायत तर काही लोक डोळे मिटून आशीर्वाद देऊन तुम्ही भ्रष्टाचार करा, मी डोळे मिटून आहे आणि मी स्वच्छ आहे, अशा प्रकारची प्रतिमा तयार करतायत. मला असं वाटतं की येत्या काळातलं आपलं आव्हान हे अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत याच्या विरुद्ध एक मोठी लढाई आपल्याला या निमित्ताने तयार करायची आहे. एक प्रकारचं पॉलिसी पॅरालिसिस जे केंद्रामध्ये आहे तेच पॉलिसी पॅरालिसिस राज्यामध्ये पाहायला मिळतं. राज्य सरकारची अवस्था आज वाईट आहे आणि राज्यामध्ये निर्णय न घेणं हा एकमेव निर्णय आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबींवर निर्णयच घ्यायचा नाही, केवळ सरकार चालवायचं, अशा प्रकारची पॉलिसी पॅरालिसिसची अवस्था ही आज राज्यामध्ये देखील आपल्याला दिसून पडते. ज्याच्यामुळे एक विकासाकडे वाटचाल करणारं राज्य अधोगतीकडे वाटचाल करताय, अशा प्रकारची अवस्था आपल्याला दिसते. एकीकडे केंद्र आणि राज्य यांच्या विरुद्ध मोठा असंतोष आहे. एक मोठं ज्याला आपण ट्रस्ट डेफिसिट म्हणू शकतो, विश्वासार्हतेचं संकट म्हणू शकतो. हे विश्वासार्हतेचं संकट हे देशात आणि राज्यात आपल्याला उभं राहिलेलं दिसतंय. एक मोठी व्हॅक्यूम तयार झालेली आहे की ज्या व्हॅक्यूम मध्ये लोकांची अपेक्षा आहे की कोणीतरी ही व्हॅक्यूम भरली पाहिजे. दुसरीकडे माननीय राजनाथ सिंगजींनी नरेंद्रभाई मोदी यांना आपल्या कॅम्पेन कमिटीचं चेअरमन बनवल्यानंतर नरेंद्र मोदी इन्स्पायर्स होप अशा प्रकारची एक अवस्था ही देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. नरेंद्र मोदींना कॅम्पेन कमिटीचं चेअरमन केल्यानंतर लोकांना एक सशक्त अशा प्रकारचा पर्याय आपण देऊ शकतो असं देखील वाटतंय. वेगवेगळे जर पोल सर्वे आपण बघितले तर ते वेगवेगळे पोल सर्वे हे देखील आपल्या बाजूनं जनमत दाखवत आहेत. UPAच्या विरोधात मोठं वातावरण आहे, पण या वातावरणाचा फायदा आपण घेणार आहोत की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. व्हॅक्यूम आहे, व्हॅक्यूम क्रिएट झालाय, तो व्हॅक्यूम क्रेडिबल लोकांनी भरून काढला पाहिजे, विश्वासार्हता असलेल्या लोकांनी भरून काढला पाहिजे अशी अपेक्षा आहे. पण ती विश्वासार्हता, तो विश्वास हा जर भारतीय जनता पार्टी दाखवू शकली तरच आपल्याला याला मतांमध्ये रूपांतरित करता येईल. अन्यथा रकानेच्या रकाने छापून येतील UPA किती वाईट आहे, रकानेच्या रकाने छापून येतील काँग्रेस राष्ट्रवादी वाईट आहे, पण मतांमध्ये मात्र ते रूपांतरित होताना दिसणार नाही. आणि म्हणून आपण जर बघितलं तर मागच्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे समाजवादी पार्टीने लोकसभेमध्ये नेहमीच
काँग्रेसला मदत करण्याचं काम केलं. जेव्हा जेव्हा प्रस्ताव आले, जेव्हा जेव्हा अडचणीची स्थिती आली, त्यावेळी सरकारच्या धोरणांच्या बाजूनं समाजवादी पार्टी उभी राहिली. आणि यूपी असेल किंवा देश असेल, या ठिकाणी सरकार विरोधी वातावरण कोणी तयार केलं? ते भारतीय जनता पार्टीने तयार केलं. उत्तर प्रदेशात देखील सरकार विरोधी वातावरण कोणी केलं? ते भारतीय जनता पार्टीने तयार केलं. मात्र दुर्दैवाने ज्यावेळी तिथे निवडणुका झाल्या, ही जी व्हॅक्यूम तयार झाली होती, ही जी स्पेस तयार झाली होती, ती स्पेस भारतीय जनता पार्टी घेऊ शकली नाही, ती स्पेस समाजवादी पार्टीने घेतली. याचं कारण ते दिल्लीत वेगळं बोलत होते, पण गल्लीत मात्र विरोधाची धार ही त्यांनी सातत्याने कायम ठेवली होती. आणि गल्लीमध्ये जो असंतोष आहे, तो असंतोष मोठ्या प्रमाणात संघटित करण्याचं काम हे त्यांनी केलं. 2Gचा घोटाळा हा भारतीय जनता पार्टीने मांडला, याच्यावर आपण रणकंदन केलं. देशामध्ये खूप मोठा एक माहोल या घोटाळ्यानंतर आपण तयार केला. पण तमिळनाडूमध्ये 2Gच्या घोटाळ्यानंतर DMKची संपलेली क्रेडिबिलिटी, ही क्रेडिबिलिटी संपल्यानंतर जो वॉइड तयार झाला होता, जी व्हॅक्यूम तयार झाली होती, ती व्हॅक्यूम ही AIADMKने भरून काढली. आणि त्याचा सगळा फायदा हा AIADMKला गेला. आणि म्हणून आपण सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हवा आहे, वातावरण आहे, चांगलं नेतृत्व आपल्याकडे आहे, सरकारच्या विरोधी जनमत आहे, एवढ्या एका भरोशावर आपण निवडून येणार नाही. ज्यावेळी आपण खाली संघटन मजबूत करू, ज्यावेळी आपण हे जनमत संघटित करून मतांमध्ये परिवर्तित करण्याचं उपकरण हे पक्षामध्ये तयार करू, त्याच वेळी याचा फायदा आपल्याला मिळेल. आज जर आपण वेगवेगळे सर्वे बघितले तर त्यात एक गोष्ट लक्षात येते की नरेंद्र मोदी यांना कॅम्पेन कमिटीचा चेअरमन घोषित केल्यानंतर त्याचा जेवढा फायदा हा शिवसेनेला होतोय, तेवढा फायदा भारतीय जनता पार्टीला होतोय का, याचा विचार आपण केला पाहिजे. किंबहुना नरेंद्र मोदींची लिगसी वेगळ्या प्रकारे मांडून मनसे ज्या प्रकारे नरेंद्र मोदींचं नाव घेऊन युवकांमध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे प्रॉडक्ट आपलं, पेटेंट आपलं आणि फायदा मात्र दुसऱ्याचा, ही जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते, मला असं वाटतं याचं एकमेव कारण असं आहे की खाली आपल्याला मजबूतीने उभं राहण्याची आवश्यकता आहे. आपण जर आपलं खालचं जमीन ही जर मजबूत केली, आणि म्हणून आपण बघितलं असेल या बैठकीची थीम आपण काय केली आहे, आपण बघू शकता, बूथ म्हणजे मजबूत पाया, भ्रष्ट शासन उलथवूया. बूथ हे आपल्या लढाईचं केंद्र आहे. आणि हा बूथ जर आपण मजबूत केला, बूथची जर व्यवस्था आपण योग्य प्रकारे तयार केली आणि बूथ मधली कमिटी ही जर योग्य प्रकारे आपण तयार केली, तर मला असं वाटतं की हा असंतोष आपण परिवर्तित करू शकतो. आपल्या पक्षामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या पक्षात मिडिल लेवल मॅनेजमेंट ही खूप मोठी झालेली आहे. कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना एक काम करणारे लोक असतात आणि दुसरे मॅनेजरियल लोक असतात, ज्याला मिडिल लेवल मॅनेजमेंट म्हणतो. ती मिडिल लेवल मॅनेजमेंट ही आवश्यकच आहे, पण मिडिल लेवल मॅनेजमेंट हीच जर मोठी झाली तर मात्र पक्ष त्या गतीने चालू शकत नाही, ऑर्गनायझेशन त्या गतीने चालू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण जर सरकारची व्यवस्था बघितली तर तलाठी तहसीलदार काम करतो, SDO सुपरविजन करतो, कलेक्टर काम करतो, विभागीय आयुक्त सुपरविजन करतो, डेस्क ऑफिसर काम करतो, त्याच्यावर जो उपसचिव आहे तो सुपरविजन करतो, सचिव काम करतो आणि त्याच्यावर प्रधान सचिव सुपरविजन करतो. हे जे सुपरविजनरी पोस्ट आहेत, सुपरविजन करणाऱ्या ज्या पोस्ट आहेत, या जर वाढल्या आणि सगळे केवळ सुपरवाइजच करायला लागले आणि खाली जर कोणी कामच केलं नाही, तर मात्र प्रशासन चालू शकेल का? तलाठ्यांनी जर प्रशासन चालवलं नाही तर हे प्रशासन चालेल का? आणि म्हणून पार्टीमध्ये मिडिल लेवल मॅनेजमेंटवर जेवढा दम आपण खर्च करतो, निवडणुकीत देखील निवडणुकीच्या व्यवस्थापनामध्ये मिडिल लेवल मॅनेजमेंटवर जेवढी एनर्जी आपण खर्च करतो, मी काही अपवाद वगळता या सभागृहात माझ्यासहित बसलेले लोक स्वतः उमेदवार नसताना घरोघरी जातात का? तर माझं मत आहे की जात नाहीत. कारण आपण आता सुपरवायझरी केडरमध्ये आलेलो आहोत. आणि मग सगळाच पक्ष जर सुपरवायझरी केडरमध्ये आला आणि फूट सोल्जर्स, खालचे कार्यकर्ते तयारच झाले नाहीत, तर कशाच्या आधारावर आपण मतं परिवर्तित करणार आहोत? आणि म्हणून मतं जर परिवर्तित करायची असतील तर हा जो बूथ आहे,
हा महत्वाचा आहे. याच्यावर काम करणारे सैनिक महत्वाचे आहेत. सगळे सेनापती झाले आणि सैनिकाला दमच दिला नाही, सैनिकाला जर इन्स्पायरच केलं नाही, तर कशा प्रकारे लढाई आपण जिंकू. म्हणून सगळ्या सेनापतींना माझी विनंती आहे, आपलं सिग्नेचर कॅम्पेन, आपलं सगळ्यात महत्वाचं कॅम्पेन हे बूथ विस्तारक योजना, की ज्या योजनेच्या माध्यमातून मला आनंद वाटतो काही ठिकाणी चांगलं आपण केलेलं आहे. जवळपास 8,000 विस्तारक आपण काढले आणि पहिल्या टप्प्यात मला असं वाटतं की आज त्याचं सगळं संकलन झाल्यानंतर 84,000 बूथपैकी 60,000 बूथ आपले गठीत होतील. पण यांनी आपलं समाधान नाही आहे. मुळामध्ये सगळ्या बूथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे आणि याकरता आपण एक ITIचा फॉर्म्युला काढला आहे. ITIचा फॉर्म्युला म्हणजे आयडेंटिफाय, ट्रेन अँड इन्स्पायर. या बूथ विस्तारकाच्या माध्यमातून आपल्याला फूट सोल्जर आयडेंटिफाय करायचे आहेत. त्यांना आयडेंटिफाय करून त्यांना आपली बूथच्या कमिटीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यांना ट्रेन आणि इन्स्पायर करायचं आहे. आता अनेक ठिकाणी मला कार्यकर्ते सांगतात की हे 100 बूथ आम्ही करू शकणार नाही कारण या ठिकाणी अल्पसंख्याक समाज आहे. हे 50 बूथ आम्ही करू शकणार नाही कारण या ठिकाणी आपल्याला अनुकूलता नाही आहे. हा पक्ष जो उभा राहिला त्यावेळेस ज्यांनी काम केलं तेव्हा समाजात कुठेही अनुकूलता होती, पण त्या काळात विस्तारक निघायचे तर ते विस्तारक जाऊन त्या ठिकाणी अनुकूलता तयार करायचे, जाऊन आपल्या विचाराचे लोक तयार करायचे आणि त्यातनं पक्ष उभा राहायचा. आज मात्र आपण रेडीमेड विचार करतोय की जाऊ दे हे 50 बूथ राहिले तरी हरकत नाही. म्हणजे मला आठवतं माझे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी एका भागामध्ये त्या ठिकाणी काम उभं राहू शकत नव्हतं, कोणी बसायला देखील जागा देत नव्हते, तर 3 महिने स्वतः पांठेला भाड्याने घेतला. त्या पांठेल्यावर स्वतः बसले, तो पांठेला चालवला आणि त्याचे जे गिऱ्हाईक होते त्या गिऱ्हाईकांना पहिले कार्यकर्ता बनवलं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी काम उभं केलं. आणि असे असंख्य लोक आहेत, हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांनी विपरीत परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपलं काम उभं केलं आहे. माझी विनंती आहे, कोणी हे कारण सांगू नका की या भागामध्ये लोक मिळत नाही. बूथ विस्तारकाची योजना ज्या करताय की त्या विस्तारकांनी तिथे गेलं पाहिजे. आणि असा कुठला भाग आहे हो की ज्या भागामध्ये भाजपला मानणारी 5 लोक निघणार नाही? कदाचित नाही निघणार एखाद्या ठिकाणी 11 लोक, पण 5 लोक निघणार नाही अशा प्रकारचा कुठलाही भाग असूच शकत नाही. मनावर घेतलं तर हे शक्य आहे. आपण जर मनावर घेतलं तर निश्चितपणे आपण हे सगळं बदलवू शकतो. माझी विनंती अशी आहे आणि माझ्या अध्यक्षांना विनंती आहे की बूथ विस्तारक योजना हे आपलं सिग्नेचर कॅम्पेन म्हटल्यानंतर याच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही, कोणाचेही कारण ऐकले जाणार नाहीत आणि अतिशय परखड शब्दात सांगतो, चोपड्या गोष्टी करायच्या नाहीत. होत असेल तर करायचं, नाहीत होत असेल तर बाजूला व्हायचं. कारण आता आपण अशा परिस्थितीत आलो आहे, करो या मरो. भारतीय जनता पक्षाकरता ही निवडणूक करो या मरोची निवडणूक आहे. ज्याप्रमाणे 1942 साली भारत छोडोच्या वेळी करो या मरोचा नारा दिला होता, तशाच प्रकारची आज अवस्था आहे, करो या मरो. त्यामुळे जे मरायला तयार आहेत किंवा करायला तयार आहेत त्यांनी राहायचं आणि ज्यांना बहाणे सांगायचे आहेत, ज्यांना जर हे काम करायचं नसेल, ज्यांच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे बहाणे तयार असतील, त्यांनी कृपया बाजूला झालं पाहिजे आणि जे काम करणारे आहेत त्यांना समोर आणलं पाहिजे, माझी विनंती आहे. आणि म्हणून मी स्पष्टपणे सांगतो, कुठल्याही परिस्थितीत बूथ विस्तारक योजनेच्या संदर्भात कॉम्प्रोमाइज नाही, कारण ऐकून घेतली जाणार नाहीत. हे कंप्लीट करायचं आहे म्हणजे करायचं आहे, यातनं कोणालाही सूट मिळणार नाही. दुसरी गोष्ट मी या ठिकाणी सांगतो की या बूथ विस्तारक योजनेच्या संदर्भात आता आपण जे फॉर्म्स मागवलेले आहेत यात काही लोकांनी अतिशय चांगलं काम केलं आहे, काहींनी कसं काम केलं आहे याचं व्हेरिफिकेशन करण्याकरता आपण एक कॉल सेंटर सुरू करतो आहोत की ज्या कॉल सेंटरच्या माध्यमातून सगळ्या बूथ विस्तारकात जे बूथचे आपले प्रमुख आहेत आणि जे सदस्य आहेत यांना टेलिफोन जाऊन त्या प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यांना आम्ही फोन करून विचारणार आहोत की तुमचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हे काम करण्याला तयार आहात का, ही जबाबदारी तुम्ही स्वतःहून अंगावर घेतली आहे का. यातनं जर कोणी घरी बसून हे तयार केलं असेल तर त्याची पोल निश्चितपणे उघडेल. ही व्यवस्था देखील केली आहे. आणि हे जे कॉल सेंटर आहे हे कॉल सेंटर निवडणुकीपर्यंत सातत्याने सुरू राहणार आहे, कारण याचा दुसरा टप्पा, बूथचे कार्यक्रम तर आपण घोषित करूच, पण आपण असं ठरवलं आहे 25 ते 30 ऑक्टोबर
या कालावधीमध्ये मुंबईमध्ये माननीय राजनाथ सिंगजी, माननीय नरेंद्रभाई मोदी, माननीय गोपीनाथराव मुंडे आणि माननीय नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वात, आपले दोन्ही विरोधी पक्षनेते यांच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या बूथच्या लोकांचा एक महामेळावा हा आपण मुंबईमध्ये घेणार आहोत, की ज्या महामेळाव्यामध्ये हे जे बूथचे 10 लोक आहेत या सगळ्यांना आपण आमंत्रित करणार आहोत. म्हणजे आपण विचार करा, 80,000 बूथ जर गठीत झाले, 8 लाख लोकांना आपण मुंबईला निमंत्रित करणार आहोत. आणि अपेक्षा अशी आहे किमान 5 लोक एका बूथमधनं येतील, ही व्यवस्था आपण उभी करू. 4 लाख कार्यकर्त्यांचा महामेळावा हा जर मुंबईमध्ये झाला आणि पक्षाच्या विराट रूपाचं दर्शन हे जर त्या फूट सोल्जरला, त्या शेवटच्या माणसाला आपल्या झालं आणि राजनाथजी, नरेंद्रभाई यांच्याकडनं त्याला जर प्रेरणा मिळाली, इन्स्पिरेशन मिळाली, तर विचार करा 4 लाख कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन मैदानात उतरतील. कोण भारतीय जनता पक्षाला थांबवू शकतं? कोणीच थांबवू शकत नाही. आणि मग ही जी विरोधाची लाट आहे, ही लाट मतांमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे निश्चितपणे या निमित्ताने आपण करणार आहोत. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की या दृष्टीनं आपण सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं पाहिजे. आपल्या सर्वांना मी केवळ 2 गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे आणि मग माझं भाषण संपवणार आहे. एक पहिली गोष्ट अशी की काही संभ्रम आपल्या पक्षाच्या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाच्या संदर्भात पसरवला जातोय. मुळामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन विधेयकाला भारतीय जनता पक्षाने कधी विरोध केला नाही, त्यातल्या काही कलमांना आपण विरोध केला. कारण भारतीय जनता पक्षाचा अंधश्रद्धेला पूर्ण विरोध आहे. पण अंधश्रद्धेला विरोध असताना श्रद्धा ही आम्हाला मान्य आहे, श्रद्धेला विरोध करणं हे आम्हाला मान्य नाही आहे. कारण समाज हा अश्रद्ध बनवायचा नाही आहे, तो सश्रद्धच असला पाहिजे. पण ती श्रद्धा अंधश्रद्धा असू नये, अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून आता जे विधेयक या ठिकाणी मांडण्यात आलं होतं, 27 कलमा त्यामध्ये होत्या. मोठ्या प्रमाणात श्री नरेंद्र दाभोळकर साहेबांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची त्यात चर्चा केली आणि त्यांना आपण पॉइंट आउट करून दिलं की त्यातल्या अनेक बाबी अशा आहेत की ज्या बाबी ऑलरेडी IPC मध्ये आहेत आणि त्या बाबींची आवश्यकता नाही आहे. त्यांनी त्या काळात ते मान्य केलं होतं. काही त्याच्यातल्या कलम जे आहेत याचे गैरअर्थ निघतात हे देखील त्यांनी मान्य केलं होतं. आणि आता देखील जो वटहुकूम काढलेला आहे, हा वटहुकूम, हा जो ऑर्डिनन्स आहे, या ऑर्डिनन्समध्ये आता केवळ 12 कलम त्यांनी ठेवलेले आहेत. आणि या 12 कलमांपैकी जे दुसऱ्या क्रमांकाचं कलम आहे, श्री श्याम मानव मला अधिकृतपणे आपल्या पक्षामध्ये येऊन भेटले आणि त्यांच्याशी माझी चर्चा झाली. त्या चर्चेनंतर त्यांना आम्ही सुचवलं की यातला जो दुसरा कलम आहे त्या दुसऱ्या कलमाचं स्पष्टीकरण अधिक केलं पाहिजे. कारण या दुसऱ्या कलमानं काही गैरअर्थ निघतात. तेवढं जर स्पष्टीकरण असेल तर इतर कुठल्याही कलमाला आमचा विरोध नाही. नरबळीच्या आम्ही विरोधात आहोत. किंबहुना नरबळीसारख्या प्रथा संपल्या पाहिजेत, ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. आणि त्यांनी देखील ते मान्य केलं. ते असं म्हणाले की आपण ज्या प्रकारे म्हणताय त्या प्रकारे कलम 2ला अधिक स्पष्टीकरण हे द्यावं, हे आम्ही सरकारला सांगू. आणि ते जर होत असेल, आणि दुसरं आपण त्यांना ही विनंती केलेली आहे की विशेषतः वारकरी संप्रदाय हा पुरोगामी आहे, तो प्रतिगामी नाही आहे. आणि वारकरी संप्रदाय हा स्वतः एजंट ऑफ चेंज होऊ शकतो. आणि म्हणून वारकरी संप्रदायाला विश्वासात घ्या, त्यांना हे पटवून द्या. भारतीय जनता पक्ष निश्चितपणे अंधश्रद्धेच्या विरोधात भूमिका घेईल. आणि म्हणून या ऑर्डिनन्समधलं जे कलम 2 आहेत ते काही सुधारणासह आपल्याला हा कायदा मंजूर आहे. भारतीय जनता पार्टीचा कुठलाही त्याला विरोध नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जाणीवपूर्वक आपल्या विरुद्ध कॅम्पेन, आणि आपणही फार डिफेन्सिव्ह होऊन जातो. आपण काही सगळ्यांचा ठेका घेतलेला नाहीये. आपल्या विचाराचे जे लोक आहेत त्या लोकांच्या मनात याबद्दल कुठलीही शंका नाही आहे. आणि त्यामुळे आपण डिफेन्सिव्ह न होता आपण अतिशय ॲग्रेसिव्हली या संदर्भातली भूमिका ही मांडली पाहिजे, असं माझं मत आहे. दुसरी गोष्ट, एक महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा एक मोठा विषय सुरू आहे. आणि या मराठा आरक्षणाच्या विषयामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे. खरं म्हणजे ज्या प्रकारे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी घुमजाव केलं आणि कालपर्यंत जे शरद पवार म्हणत होते मराठा समाजाला आरक्षण द्या, ते आता वेगळ्या प्रकारे घुमजाव करून आता आर्थिक निकषावर द्या, आता वेगळ्या निकषांवर द्या, अशा प्रकारचं घुमजाव
हे शरद पवारांनी या संदर्भात केलं आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका कन्सिस्टंट आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यायला भारतीय जनता पक्षाचा कुठलाही विरोध नाही. हे आरक्षण राजकीय आरक्षण असू नये हे आपलं मत आहे. आणि ओबीसीचं जे आरक्षण आहे याला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भारतीय जनता पक्षाची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. या भूमिकेत आम्ही तसूभरही बदल केलेला नाही. आणि स्वतः गोपीनाथराव मुंडे यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे समर्थन देत आपली भूमिका मांडलेली आहे. आणि वेगवेगळ्या संघटनांनी आपली भूमिका ॲप्रिशिएट देखील केली आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात भाजपची भूमिका काय आणि मग आपण आपलं विचारात पडतो की आपण आहोत की नाही आहोत की नाही आहोत. केवळ भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे या संदर्भातली भूमिका निसंदिग्ध आपण मांडलेली आहे. यात कुठलाही बदल आपण केलेला नाही आणि शरद पवारांसारखं घुमजाव देखील केलेलं नाही. या कार्यकारिणीच्या निमित्ताने 2 दिवसामध्ये वेगवेगळे विषय आपल्या समोर येतील. माननीय राजनाथजी उद्घाटनपर भाषण करतील. माननीय मुंडे साहेबांचं एक मोठं उद्बोधन संपूर्ण राजकीय परिस्थिती आपली पोल स्ट्रॅटेजी कशा प्रकारे समोर जायचं आहे या सगळ्यांच्या संदर्भात आपल्याला त्यांचं एक मोठं मार्गदर्शन मिळणार आहे. समारोपाच्या वेळी माननीय नितीनजी गडकरी यांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. एकूणच पुण्याच्या लोकांनी अतिशय चांगली व्यवस्था आपली सर्वांची केली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सर्वांनी या कार्यकारिणीमध्ये पूर्णपणे सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.